नमस्कार. आज 21 तारीख. आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे. चला तर मग बाप्पाला आणायला. आता मी जुईनगरवरून ट्रेन पकडली, तिथून पनवेल आणि पनवेलवरून डायरेक्ट हमरापूर. बाप्पाला आणायला जायची मजा ही वेगळीच आहे. आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो आणि पटकन गावच्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि बघतो तर काय, स्टेशनला खूप गर्दी होती आणि ट्रेन पण 50 मिनिटं लेट होती. ज्या पायऱ्यांनी उतरलो त्या पायऱ्यांनी चढलो पनवेल बस स्टॉपला. फायनली आपण पनवेल स्टेशनच्या बाहेर आलो आहे. ट्रेन लेट असल्यामुळे काही पण करून लवकर हमरापूर गाठायचं आहे, म्हणून आम्ही बस हा पर्याय निवडला. हे पहा, फायनली आलो आपण पनवेल बस स्टॉपला. तर गाडीची वाट पाहत आहे. प्रवास सुरू करण्याच्या आधी खाऊन घेतला पनवेलचा प्रसिद्ध वडापाव. ट्रेन पकडली असती तर जाम गर्दीत प्रवास करायला लागला असता. ट्रेनच्या पेक्षा ही लालपरीच बरी. बस सुरू झाली आणि हा बाहेरचा निसर्ग पहा, काय रम्य दिसतोय. या हायवेचं नाव मुंबई गोवा हायवे आहे. सकाळची वेळ असल्यामुळे रस्ता एकदम मोकळा आहे. पप्पाने मी एकदम आरामात निघालोय. पूर्ण बस खाली झाली होती. पूर्ण बस मध्ये आम्ही 5च जण होतो. नखऱ्याची चालते गाडी, रस्त्याची नखऱ्याची चालते गाडी, रस्त्याची भलतीच गोडी. जाईल झटकत मटकत मटकत वाटतीच बोलत. आता आम्ही बसच्या बाहेर उतरलो आणि समोरच रिक्षा लागली होती, त्यामध्ये बसलो. मित्रांनो, पेण आणि हमरापूरला गणपतीचं माहेरघर म्हणतात. त्याचं कारण तुम्ही पाहू शकता. प्रत्येक घराच्या समोर गणपतीची कार्यशाळा आहे. पण आम्हाला होलसेलमध्ये जिथे गणपती भेटतो तेच म्हणजे हे बल्लाळच्या शेजारी स्मित मितेश कला केंद्र. इथे आपल्या आवडीचे गणपती आपण कलर मारून घेऊ शकतो आणि आपण सांगू त्या रंगामध्ये रंगवू शकतो. नमस्कार मित्रांनो, धमालवाडीची धमाल यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण मागे गणपती आणायला आलो आहोत, तर आपण ह्या कारखान्याचे मालक माहिती घेऊया. नमस्कार, मी सचिन रमेश बोलले, पेन हमरापूर. माझ्या इथून यश पांचाल हे जवळजवळ 4-5 वर्ष मागे गणपती घेण्यासाठी गणपती मूर्ती नेतो. तर माझा कारखाना जवळजवळ 2005 पासून ते आतापर्यंत चालू आहे. माझी इथे जवळजवळ शाडू मूर्ती आणि POPच्या मूर्ती धरून जवळजवळ 2,000 गणपती मी पेंटिंग ते करतो. ते ऑल ऑफ म्हणजे पूर्ण मुंबई महाराष्ट्रात पूर्ण जातात. ऑनलाईन म्हणजे कुठे मागितले, ऑनलाईन कोणी सांगितलं तर? हो, पुणे, मुंबई, इवन जपान, मॉरिशस असे पण आपण हे करू शकतो, पाठवू शकतो. आता असे गणपती दाखवा की किती रेंजमध्ये आहे तुमचं असं. ही साईज आहे 1.5 फुटामध्ये. 1.5 फुटाची रेंज जवळजवळ म्हणजे आपण होलसेलसाठी 1200 ते 1500 अशी रेंज विकतो. आणि ही 2 फुटाची आहे, ती 1800 ते 2000च्या रेंजमध्ये विकतो. बाकीचे 2.5-3 फुटाचे आहेत ते 3,500-4,000 पर्यंत असे जातात. तुमचा आता पत्ता सांगा. तुम्हाला अशा मूर्त्या घ्यायच्या असतील तर इकडे या सर. जर तुम्हाला जर शाडू मूर्ती किंवा POPच्या मूर्त्या हव्या असतील तर पेन हमरापूर येथे येऊन व्हिजिट द्या. पेन हमरापूर कुठे, पत्ता सांगा इकडचा. हां, पेन हमरापूर येथे स्मित नितेश कला केंद्र हमरापूर. आणि अखेर तो क्षण आला ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. हे पहा, मूर्तिकार काका किती श्रद्धेने आमच्या हातात मूर्ती देत आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे. आणि फायनली आपला बाप्पा आपल्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. हमरापूरवरून डायरेक्ट पनवेलला जाणारी रिक्षा पकडली आणि आपला परतीचा प्रवास सुरू झाला. नंतर पनवेलवरून ट्रेन पकडून आम्ही जुईनगर स्टेशनला आलो. आता पहा आपला गणपतीचा आगमन.